या माणसाने आपले काम अजून सोपे करून दिले आहे. कशी काय? सांगतो, सर्व काही समजवतो. तुम्ही सगळे या सर्वांची झोपण्याची वाट पहा. त्यानंतर हे लोक जेव्हा झोपायला लागतील तेव्हा खूप हुशारीने काम करायचं आहे, समजले? आणि तू हा अँग्लो इंडियन इथे जे जे काही बोलला ते जाऊन डेव्हिडला सांग. हो, जा. मला कुठंच नाही जायचं. इथंच राहायचं आपल्या घरात, तुमच्या सगळ्यांमध्ये. मला कुठंच नाही जायचं. बघितलं, यासाठी बोलतात, चांगल्या गोष्टीसाठी उत्सव साजरा करशील तर कुठलीच अडचण येणार नाही. पर हे असं जबरदस्तीने साजरं केलंस तर काही ना काही तर होणारच. अरे कुणाला समजवतीस? आणि इथं कोण हाय समजून घेणारा? मी म्हटलं होतं ना की कुणी बी समजून घेणार नाही. आता बघा. रामजी भाऊ, उत्सव तर साजरा झाला. चला आता जेवणाची वेळ आहे, जेवण वाढूया. नमस्कार मालक. हितेश, माझं बोलणं लक्षपूर्वक ऐक. वय मालक. सर, त्यांनी इतकं सगळं समजवलं, त्यानंतर शेवटी त्याने मातीमध्ये काठी रोवून त्यावर एक काळी चादर अडकवली आणि म्हणाला, जर तुला इथं जगावंसं नाही वाटलं तर निघून ये. वा, हे तर खूपच चांगलं झालं. 100% आपला प्लॅन सक्सेसफुल झाला. बस उद्या सकाळपासून बघत बस. ठीक आहे सर. दीपक, दीपक, दीपक. भीम, दीपक कुठेच नाही सापडते. मी समध्या जागेवर बघितलं पण कुठेच नाही सापडला. आणि हितेश भाऊ, जोखू भाऊ आणि बाकीचे समधी, बाकीचे कुठे गेले आहेत? आणि दीपक. जनार्दन, जनार्दन, उठ. त्याला जोखू, 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 जोखू. अरे अरे काय? अरे काय? उठा, काय झालं? अरे बघा बघा, काय झालं? काय काय झालं? कोण बांधलं आपल्याला? अरे जोखू, हे बघ काय आहे. अरे अरे कोणतरी खोला. अरे काय झालं? कोण बांधून गेला? सोडा कोणीतरी. अरे कोणी आहे का? अरे अरे इथं कोणी आहे नाही. सोडा. अरे असं कोणी बांधलं आम्हाला? सोडा. अरे आमचे हात अरे सोडा. वाचवा. अरे कोणतरी कोण वाचवा. आहे का इथं? मदत आहे का करा. कोणी? अरे कोणतरी या आणि वाचवा. अरे आपल्याला बांधून ठेवलंय. ज्याचं ब्या होतं तेच झालंय. हितेश भाऊ, मला तर असं वाटतं आहे का नक्कीच आपल्या लोकांना शिक्षा मिळाली आहे त्या इंग्रज सरकारकडनं. कारण की आपण आपल्या चाळीत त्या आरतीला ठेवलं ना. आता माहित नाही आपल्या सोबत आता काय काय होणार पुढे.
अरे कोणी आहे का? अरे कोण हाय का? कोणीतरी येऊन सोडवा. तुम्ही काळजी करू नका. सगळ्यात आधी आपण सगळे पोलीस स्टेशनमध्ये जाऊयात आणि कंप्लेंट दाखल करूया. चला. अरे भीमराव, एक निनावी पत्र मिळालंय आमच्या चौकीच्या बाहेर. तुम्हा सगळ्यांच्या कामाचं आहे. मी कोण आहे हे माहिती करण्याची गरज नाहीये. फक्त हे लक्षात घ्या की आरती चाळीत राहिली तर जेवढे लोक बेपत्ता झालेत त्या सर्वांमधले एक एक करून जवळच्या डोंगराखाली मृत अवस्थेत सापडतील. आणि सर्वात आधी सुरुवात होईल दीपक पासून. नाही नाही, असं नाही होणार. मी असं होऊ देणार नाही. दीपकला काहीच होणार नाही. मी बोलतेय ना, काहीच नाही होणार. माझ्या दीपक संग कोणी काय बी नाही करू शकत. काही होणार नाही दीपकला. तुम्ही दोघी काळजी करू नका. बघा, हे सर्व आपल्याला घाबरवण्यासाठी केलं जातंय, पण आपण घाबरायचं नाही. होय, मी घाबरते आहे. आता मी लोकांच्या आयुष्यात अजून अडचणी तयार करू शकत नाही. आरतीजी, शांत व्हा आणि सांभाळा स्वतःला. होय, मी सांभाळते स्वतःला रमा. पण मी काय करू? जर दीपकला काही झालं तर, किंवा जर हितेश, मनोहर, नंदू यांच्यासोबत काही झालं तर, आणि माझ्या इथं राहिल्या ना जे माझ्या सोबत आहेत त्यांना पण, आणि माझ्या विरोधात आहेत त्यांना सुद्धा मी अडचणीत टाकीन. आरती, आपण संघ लढायचं ठरवलं आहे ना, तर आपण एक साथच लढायचं. मग किंमत काय बी द्यायला लागली तर चालेल. आपण लढायचं. मला नाही लढायचंय ताई. मला वाटत होतं की सगळे जसे आपापल्या पोरांना सांभाळ करतात तसंच मी पण त्याचा सांभाळ करेन. पण मी चुकीची होते. पण आता फक्त कोणी बरोबर असेल तर तो. तेव्हा आयुष्यात वाटलं ना की जगणं अवघड झालं आहे, तर या काठीवर ने घोंगट काढ आणि वडून निघून ये. मी सापडन तुला. आपल्यापैकी कोणाचेच खांदे इतके कणकार नाहीयेत की रोज सकाळी या चाळीतल्या एक एक माणसाचा मृतदेह आणू शकेल. त्यामुळे मला जाऊ द्या. आरतीजी, असं करू नका आरतीजी. भीमराव, रमाबाई, ताई आणि तुम्ही सगळे, आपण सगळ्यांनी ही लढाई हरलेली नाहीये. फक्त पूर्णपणे जिंकू शकलो नाही आहोत. आणि जर तुम्ही सगळे नसतात ना, तर कदाचित माझं पोरग पोटातच
मारून टाकला असता. पण आता माझं मूल जन्माला येईल आणि हाच आपला विजय आहे. आणि या विजयासाठी तुमचा सगळ्यांचा आभार. जेव्हा हे माझं मूल ह्या जगात येईल ना, तेव्हा मी त्याला तुझ्या गोष्टी ऐकवेन. की एक भीमराव आहे जो खालच्या जातीच्या दलदलीत फसून अशा परिस्थितीत पडून आपल्या लोकांसाठी लढत असतो. आणि एक रमाबाई होती, त्याची बायको, जी नेहमी सावलीसारखी त्याच्या सोबत असते. भीम, माझं मूल तुला मामा बोलेल आणि रमा तुला मामी, आणि ताई तुला मावशी, आणि ही चाळ त्याच्या आईचं माहेर असेल. बस आता मी जाते. परत कधीतरी येईन. आता वाटलं तरी नाही थांबू शकणार. मी येते. आरती, आरती थांब. आरती, आनंद वाटतोय तुमच्या या पडलेले चेहरे पाहून. तर मग काय मिळालं तुम्हाला हे सगळं नाटक करून? शेवटी हरलातच ना. मी एक गोष्ट सांगू इच्छितो. लंडनमध्ये
माझं जे घर आहे तिथे एक वस्ती आहे, जंगलच्या खूप जवळ आहे. तिथे वादळ सारखे येत जात राहतात. हा तर जेव्हा तिचे वादळ येतं तेव्हा आम्हाला शिकवलं जातं की आपला जीव वाचवा. आमच्या लंडनच्या भाषेत जर छताच्या वर उभं राहून त्याचा सामना नाही खेळता आला कारण ते समजदार आहेत, तुमच्यासारखे मूर्ख नाही. कोण शिकवणार तुम्हाला? जर असं नाही केलं तर तुम्ही आज आमच्या सोबत असता, सगळं ठीक असतं. पण तुम्हा लोकांना लढायचं होतं आणि हरायचं पण होतं. जर लढला नसतात तर हारले पण नसते. यावेळीच्या सारखं पुढच्या वेळी जर वादळ आलं तर सामना करायचा प्रयत्न नका करू. जर माझं बोलणं ऐकून तुम्हाला असं वाटत असेल की टाळे वाजवायचे आहेत तर प्लीज टाळ्या वाजवा. Enjoy. मज्जा करा. डेव्हिड सर, वेळ लागेल पण तुमच्यासारख्या लोकांना एक ना एक दिवस नक्की समजेल की विविध देशांना जिंकण्याच्या आनंदापेक्षा दुःख तेव्हा झालं पाहिजे जेव्हा तुम्ही कोणाच्या तरी मनातून उतरता. भीम नाही, आरतीजींचं नाव घ्या. आणि ते ह्यामुळे कारण त्या तुमच्यावर खूप प्रेम करत होत्या, तुमचा आदर करत होत्या. पण आता तुमच्याकडे दुर्लक्ष करून गेल्या. डेव्हिडजी, आत्ता जे काही झालं त्याला आपापल्या बुद्धीप्रमाणे आकलन होणं गरजेचं आहे. ह्याला तुम्ही तुमचा विजय समजाल, आम्ही आमचा पराजय मानू शकतो. पण आरतीजी हरलेल्या नाहीयेत. त्या लढल्या, आपल्या मुलासाठी लढल्या, आमच्या जातीसाठी लढल्या, शेवटपर्यंत लढल्या. आणि जाता जाता तुम्हाला हे सांगूनही गेल्या की तुमच्या असण्याने आणि नसण्याने त्यांना काही फरक पडत नाही. जरा विचार करा डेव्हिड सर, त्या व्यक्तीचं काय महत्व राहील. त्याच्यासोबत पूर्ण ताकदीने लढलो आणि समोरचा हे बोलून गेला की तुमच्या असण्याने किंवा नसण्याने मला काही फरक पडत नाही. आणि उरला प्रश्न तुमच्या त्या लंडनच्या गोष्टीचा. वादळासोबत लढायचं की बचाव करायचा, तर ह्याची वाट बघा. ज्या दिवशी ह्या देशातले मूठभर लोक जरी वादळासोबत लढायची हिम्मत करतील ना, त्या दिवशी तुमच्यासारखे वादळापासून वाचण्याचा सल्ला देणाऱ्या सत्ताधारी देशांना आमचा हा देश सोडून जावं लागेल.